आणि बघता बघता कोल्हापूर शहरातले बरेचसे प्रश्न सुटायला लागले. आपण बघितलं असाल की ज्या पद्धतीनं कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांचे प्रश्न होते, अनेक वर्षे बंद पडलेला डांबरीकरणाचा प्लॅन्ट जो आहे तो आता चालू झाला. डीपीटीसीतनं दोन्ही आमदार महोदयांच्या माध्यमातून शहरातले अनेक रस्ते आता चकचकीत होत आहेत. निवडणूक होईपर्यंत यातले बरेचसे रस्ते पूर्ण होतील असा आम्हाला विश्वास आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या निधीतनं मान्यता घेतलेल्या शहरातले सगळे रस्ते आम्ही पूर्ण करतोय. विशेषतः रस्ते असतील अथवा कुठलंही बांधकाम असेल की ज्या प्रत्येक बांधकामामध्ये जर एखादी कामामध्ये अधिकारी हायगाई करत असतील तर त्याच्यावरती सुद्धा आपण कारवाई करतोय. आपण बघितलं असाल की एका बांधकामाच्या निमित्तानं एका दुर्दैवानं स्लॅब झाला आणि तो स्लॅब कोसळला. पेपरला बातमी आली, लोक हळहळले. दुसऱ्या दिवशी आम्ही बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मीच चौकशीचे आदेश दिले आणि तिथल्या इंजिनियरवर कारवाई केली. त्याला सस्पेन्शन केलं. सस्पेन्शन एवढ्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना जशी आमची जबाबदारी आहे तशीच प्रशासकीय यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तिथलं काम दर्जेदार करून घेणं आणि लोकांना राईट सर्व्हिसेस देणं हे त्यांचं काम आहे. कॉन्ट्रॅक्टरला दोषी ठरवून प्रश्न संपणार नव्हता. तर असे चुकीचं काम करणाऱ्या लोकांवरती सुद्धा कारवाई करणं अपेक्षित होतं.